विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीत सर्व उद्धव ठाकरेंनी उमेदवारांकडून पराभवाची कारणं जाणून घेतली आहेत। तर या बैठकीत पराभूत उमेदवारांकडे कोणती मागणी केली आहे पाहूया। विधानसभेतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीच्या ऐक्याला तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीतून बाहेर पडावा असा आग्रह त्यांच्या नेत्यांनी घेतलाय। उद्धव ठाकरेंनी पराभूत उमेदवार आणि विजयी आमदारांची बैठक बोलावली होती। या बैठकीत सर्व उमेदवारांनी मित्रपक्षांवर नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली आहे। महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ताकदीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होतो। लोकसभेला काँग्रेस पक्ष पुनर्जीवित झाला, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं आपल्याला मिळत नाहीत। महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांचे कार्यकर्ते आपलं काम करत नाहीत। हिंदुत्वाच्या विचारांपासून दूर गेल्याची टीका होती आहे। त्यामुळे हिंदुत्वासाठी स्वतंत्र होऊन निवडणूक लढवावी अशी मागणी ठाकरेंच्या पराभूत उमेदवारांनी केली आहे। शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली असली तरी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सावध भूमिका घेतली आहे। पराभव होणं काही राजकारणात काही नवीन गोष्ट आहे का? झाला नाही पाहिजे, झाला पाहिजे, होत असतो, त्याला एवढं काय विशेष। पण ज्या पद्धतीनं ठीक आहे, आमच्या बाबा 100 जागा आल्या असत्या, 110 आल्या असत्या, 120 आल्या असत्या, सत्ता त्यांची आली असती, ओके, काय प्रॉब्लेम नाही। पण एवढ्या पद्धतीनं पराभव होईल असं कोणी गृहीत धरलेलंच नव्हतं। आणि मग या सगळ्या याच्यामधून कार्यकर्त्यामध्ये काही तीव्र भावना येत असतात। स्वबळावर लढण्याची भाषा आमच्या उमेदवारांनी व्यक्त केली होती, मात्र ते पक्षाचं मत असू शकत नाही असं वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय। खरं तर आघाडीमध्ये नुकसान झाला, फायदा झाला, ही पण त्यांची इच्छा आहे, तशी आमची पण इच्छा होती। त्यामुळं हा इच्छेवरचा विषय नाही। आम्ही आघाडी म्हणून लढलो आणि आघाडी म्हणून लढल्यानंतर निकालानंतर ज्यांनी त्यांनी काय करायचं आहे तो त्यांचा निर्णय आहे। हायकमांडशी चर्चा झाल्यानंतर या संदर्भात काय भूमिका घ्यायची, आम्ही ही बाजू राज्यातील या सगळ्या राजकीय परिस्थिती संदर्भात चर्चा झाल्यानंतरच आम्ही तो निर्णय घेऊ। महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे बाहेर पडल्यास भविष्यात त्यांच्यासाठी सगळे पर्याय खुले राहणार आहेत। सध्या राज्यात शिवसेना युबीटी हा सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे। ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यास त्यांना रणनीतीत मोठा बदल करावा लागणार आहे। गद्दार आणि खोके हे मुद्दे काम करत नसल्यानं नवीन मुद्दे शोधून काढावे लागणार आहेत। विधानसभेनंतर मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुका असल्यानं मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं जुनं नॅरेटिव्ह आता चालेलच अशी स्थिती नाही आहे। तसंच उद्धव ठाकरेंपुढे त्यांच्या पक्षात असलेल्या नेत्यांना टिकून ठेवण्याचंही मोठं आव्हान असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।